नमस्कार. स्नेहाज किचन वंडरमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बनवतो आहे दुधी भोपळा आणि गाजराचं पौष्टिक असं सूप. एकदम हेल्दी, एकदम टेस्टी आणि अशा पद्धतीने बनवलं तर तुम्ही एक बाऊलऐवजी 2 बाऊल नक्कीच खाणार. त्यासाठी गाजराचं साल काढून चिरून घेतलं 1 वाटी. दुधी भोपळा पण साल काढून चिरून घेतला असा 1 वाटी. नंतर 1 टेबलस्पून बटर आहे. मिरेपूड, मीठ, चवीनुसार साखर घालायची. आल्याचा 1 छोटा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, छोटी हिरवी मिरची, आवडत असेल तर लिंबाची 1 फोड किंवा 1 चमचा रस. आता कढई गरम केली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे बटर करपू नये म्हणून. आणि बटरची 1 क्यूब टाकणार आहे. मी 1 टेबलस्पून घेतलं आहे पण मी फक्त 2च क्यूब वापरणार आहे. तर बटर थोडंसं मेल्ट झालं की याच्यामध्ये लसूण आणि आलं असं अखंडच घालायचं, कारण आपण हे सगळं कुकरला शिजवून घेणार आहे. आपण आधी बटरमध्ये परतून घेतो आहे कारण त्याच्यामुळे चव छान येते सूपची. ही पण एक टीप आहे सूप एकदम टेस्टी होण्यासाठी. आता याच्यामध्येच आपण हे गाजराचे तुकडे घालतो आहे. साल काढून घेतली आपण गाजराची आणि त्याचे तुकडे केलेत आणि ते पण छान परतून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये बटरमध्ये. गाजर असं परतून झालं की आपण याच्यामध्ये दुधी भोपळा पण घालणार आहे आणि तो पण आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. आपण दुधी भोपळ्याच्या फोडी घालतो आहे. दुधीची पण सालं काढून धुवून अशा फोडी करून आपण त्याच्यामध्ये वापरतो आहे. दोन्ही पण आपल्याला छान असं 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. लसूण, आलं, गाजराच्या फोडी, दुधी भोपळ्याच्या फोडी चांगल्या 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायच्या छानपैकी. आता याच्यात मी मिरची तोडून घालते अशी आणि परतून घेते परत एकदा सगळं. हे मिरची ऑप्शनल आहे. आता हे छान परतून झालेलं आहे. आपण आता ते कुकरच्या भांड्यात काढून घेतो आहे का. आपण हे कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतो आहे. 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजतं कारण आता आपण ते परतून पण घेतलेलं आहे गाजर आणि भोपळा. आता याच्यामध्येच मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडी मिरपूड. आणि कुकरला आपण याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी घातलं आहे मी आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. थोडंसं लिंबू पण पिळलं आहे मी, अगदी थोडंसं. डाएट करण्यासाठी पण हे सूप एकदम उत्तम आहे. 2 शिट्ट्या काढल्यावर कुकर गार झालेला आहे आणि आपण यातल्या सगळ्या फोडी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. या फोडी छान शिजलेल्या आहेत. खूप गाळ पण नाही करायचं आपल्याला त्याचा. आणि हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतो आहे. आपण हे पाणी पण सूपमध्ये वापरणार आहे. मिक्सरला झाकण लावून याची छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. अशी छान क्रीमी पेस्ट तयार झालेली आहे. आता हे जे पाणी उरलं होतं आपण कुकरमध्ये शिजवलेलं ते पण याच्यामध्ये घातलं आहे मी. आता कढई गरम करायला ठेवली आहे. थोडी गरम झाली की डायरेक्ट त्याच्यामध्ये मिक्सरमधली पेस्ट ओतून घ्यायची. आता याच्यामध्येच आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालणार आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि ते यामध्ये ॲड करायचं. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, जास्त पातळ घट्ट, त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं. मी साधारण अजून 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे. आपण शिजवताना अर्धा ग्लास घातलं होतं आणि नंतर मी गरम पाणी साधारण 1.5 ग्लास ॲड करते आहे. मग त्यामध्ये साधारण मीडियम साईजचे 3 बाऊल सूप तयार होतं. बघा अशी छान कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याची. खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे, कारण हे उकळल्यानंतर अजून थोडं कमी होईल. ते मस्त सुरेख रंग आलेला आहे सूपला आणि चवीला पण ते तितकंच छान लागतं. आता आपण थोडी चव घेऊन बघायची आणि थोडं लागेल तसं मीठ आणि मिरेपूड ॲड करायची.
तुम्हाला किती आवडते त्यानुसार घाला तुम्ही. खूप जास्त पण मिरेपूड घालू नका आधी, लागली तर वरतून आपल्याला घेता येते. आणि आता या सूपला छान अशी उकळी काढायची. 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्यायचे सूप. जसं उकळेल तसं ते जास्त छान लागतं. आणि गॅस बंद करून सूप उकळलं की त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहे. छान असं आपलं क्रीमी सूप तयार झालं आहे. आपण आता ते बाउलमध्ये काढतो आहे. किती सुरेख रंग आला आहे बघा. एकदम नॅचरल कलर आहे सूपचा. तुम्हाला जर रेडिश हवा असेल अजून तर तुम्ही याच्यामध्ये एखादा बीटाचा तुकडा ॲड करू शकता. एकदम सुंदर आणि टेस्टी आणि पौष्टिक असं आपलं सूप आहे. नक्की ट्राय करा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. आणि लहानांना द्यायचं असेल त्याच्यामध्ये बटरची एक मोठी क्यूब ॲड करा आणि वरनं थोडीशी मिरपूड भुरभुरायची की आपलं गरमागरम हेल्दी असं गाजर आणि दुधी भोपळ्याचं सूप तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.